अगं वैशे चल की. अगं ऐक तरी माझं. अगं मी काय चल ना माझ्या बरोबर. नाही. अगं वैशे तुला एकदा सांगितलेलं कळत नाही. अगं मी माझ्या घरी नाही तुझ्या घरी चल म्हणतोय. माझ्या घरी माझा बाप कुऱ्हाड घेऊनच बसला असन. असू दे की. घाबरतो काय तुझ्या बापाला? त्यांच्याशी बोलून त्यांच्या कुऱ्हाडीची बासरी नाही केली ना, नाव बदलीन माझं. चल बस बस ना. तुला भीती नाही वाटत काय रे सुरजा? अरे प्रेम केलंय तुझ्यावर, ते बी खरं. पाप थोडी ना केले भीती वाटायला. चल बस. अजिबात अगं ऐक जा. बस ना. हे वैशे वैशे अगं ऐक तर वैशे. वैशाली, वैशाली, मीरा, अगं तू इथे? हो ग मीरा, पण तू सूरजला समजव ना ग. सूरज, तो पण आलाय का? हो ना ग. मी त्याला नाही म्हणते तरी तो पप्पांसमोर चल म्हणतोय सारखं. अगं पण तुला तर तो आवडायचा ना. हो ग, पण आमचे फादर नाही म्हणले ना ग. सूरज, तू बोल त्याशी, मला नाही बोलायचं त्याच्याशी. तुला घाबरायला काय झालं? आणि चल बस गाडीवर पटकन. डायरेक्ट मॅनेजर साहेबांसमोरच तुला मागणी घालतो. अरे ती नाही म्हणते ना, आणि तिचे वडील. अहो तेच मॅनेजर साहेब आहे, त्यांच्या समक्षच होऊ दे, म्हणजे विषय क्लोज होईल. मीरा, काय झालं? आणि हे दोघे कोण आहे? ही माझी मैत्रीण वैशाली. नमस्कार. आणि हा माझी ओळख मीच सांगतो. मी सूरज. आमचं एकमेकांवर प्रेम आहे, आणि आज मी हिच्या बापासमोर हिला मागणी घालणार आहे. सूरज हात सोड. तुझा हात सोडायला धरलाच नव्हता. आता 7 जन्मच काय, 100 जन्म सुद्धा हा हात सोडणार नाही. सूरज अरे कसं समजत नाहीये तुला? बाप माझं जिवंत कापेल तुला. अहो दादा समजवा नाही ह्याला. सूरज, जर हिच्या बाबांची परवानगी नसेल तर तुम्ही पळून लग्न करा. अहो तुम्ही काय काय बोलताय? ह्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. सो मियाँ बीवी राजी तो क्या करेगा काजी. ओ दादा मी त्याला तेच समजवतीये, तर मलाच उलटा रुबाब दाखवतोय. जर एवढंच रुबाब असेल ना तर बघ पटाव दुसरी कोणतरी. माझ्यासारख्या 100 पोरी भेटतील तुला. हा हा, तुझ्यासारखी नको, तूच पाहिजे. सगळ्या गावासमोर नेणार आहे तुला, ते पण रुबाबात. वा, तुझ्यासारखी नको, तूच पाहिजे. आवडलं मला. साहेब, आपण एकदा ठरवलं ना, विषय क्लोज असतो.
तिच्या बापाची परमिशन घेऊनच तिच्याबरोबर लग्न करणार आहे. वैशे, आता येतेस का माझ्याबरोबर? चल येते. पण काय झालं ना? काय होणार नाही, मी आहे ना. आणि काय झालंच तर बघून घेईन मी. नाईस. चल. ऑल द बेस्ट. मीरा, येते. सॉरी बर का, जरा त्रास झाला तुम्हाला. ना ना, इट्स ओके. वैशाली, एक विचारायचं होतं. तू सूरज मध्ये काय पाहिलंस? फक्त आणि फक्त रुबाब. हळूवार सांग तुझ्या मनामंदी काय, आपल्यात ठेव कुठं बोलणार नाही. झुरतोय जीव तुला भेटल्याशिवाय, लागलाय नाद नवा सांग ना उपाय. तुझ्यासारखी नाही, तूच पाहिजे. आवडलं मला ते त्यांचं वाक्य. कसतरी होय, कसतरी हो तयार. अरे बापरे, ये सावका 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 सावका. बोला. आजोबा, आज तुम्ही घरी आहात, मग आज आपण काय खेळायचं? अरे बापरे, वेदा बघतेस ना केवढं काम आहे, आणि मला कामासाठी बाहेर पण जायचंय. मला नाही खेळता येणार. मला नाही बोलायचं. अगं वेदा, रुसून काय बसतेस? बाबांना खूप काम आहे आणि ते बाहेर पण चालले, हो ना? वेदा, युनिफॉर्म बदलून घे, फ्रेश हो. मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणते. चल. मला नाही खायचं. माझ्यासोबत कोणीच खेळत नाही. माझी फ्रेंड आहे ना काहीतरी, तिच्या लहान भावाचा बर्थडे होता, म्हणून त्या स्कूलला पण नाही आली. माझ्याकडे तर लहान भाऊ पण नाहीये. वेदा, वेदा,